काय बघा कसं डान्स करते. त्याला त्याच्या आवडीचं खाद्य मिळालं. लागले. आज मी पोकळ्याचं गरगट, मेथीचं पराठे, त्यानंतर काळ्या वाटाण्याची उसळ केली. असं जेवणामध्ये माझा बेत होता. त्यानंतर थोडीशी फुलझाडं लावली नवीन कुंडीमध्ये. मला नवीन त्या खतामध्ये लावायचं होतं, ते केलं. आणि थोडंसं हलकं फुलकं माझं रुटीन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी प्रतिभा. तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं नाश्त्याला पोहे केले होते, त्यामुळे थोडंसं कट्ट्यावर कणी पडलं होतं. तर ते थोडंसं कापडानं पुसून घेतलं. आणि इथं मी आता कणी पोकळ्याचा गरगट करायला कुकर लावलेला आहे शेंगदाण्याने हे. आणि मी काळवाटाने एकदमच कणी उसळ करायची होती, मग ते एकदमच शिजवून घेतलेलं. त्यामुळे आता गरगटसाठी मला वेगळं काळवाटाने उकडून घ्यायला लागलं नाहीत. आणि एका बाजूला भात ठेवलेला आहे. आणि आता मला मेथीचं पराठा करायचं होतं. तर कणी गावाकडनं भाजी आली होती, मग रात्री मेथीची भाजी केली. आणि मग आज सकाळी पण कणी लगेचच सारखी तीच भाजी खायला होत नाही, म्हणून म्हटलं आज मेथीचं पराठा करायचं. तर इथं चिरून धुवून घेतलेले. आणि त्यामध्ये मी आता का जास्त म्हणजे मी माझ्या साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगते. तुमची पद्धत पण जर काय वेगळी असेल किंवा त्यामध्ये अजून काय मी ॲड करू शकते असं जर तुम्हाला माहीत असेल ना, तर ताईनं मला नक्की सांगा. मी त्या पद्धतीने पण एकदा नक्की बनवून बघेन. तर पहिला तर इथं आता माझी काळं वाटाण्याची उसळ पण बनवून घेतलेली आहे. ती काय आपली रोजचीच कांदा टोमॅटो वगैरे आलं लसणाची पेस्ट घालून करून घेतलेली आहे. कारण धपाट्यासोबत म्हणा किंवा पराठ्यासोबत उसळच चांगली लागते ह्यासाठी. तर इथं मी आता कणी थोडासा खरडा बनवून घेणार आहे, म्हणजे मेथीच्या पराठ्यासाठी. ह्यामध्ये मी जास्त काय टाकणार नाही. हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर हे गावरान लसूण आहे, ते मात्र मी भरपूर प्रमाणात टाकणार आहे, कारण मला लसणाचा स्वाद जास्त आवडतो. आणि लसणाचं घातलं कुठल्याही पदार्थामध्ये कणी असं खमंगपणा वाटतो. ह्यासाठी मी लसूण ह्यामध्ये जास्त घालणार आहे, आलं घालणार नाही. त्यानंतर ह्यामध्ये मी हिंग, हळद टाकली, मीठ टाकलं आणि मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे ताईने मी. त्यानंतर मेथीच्या भाजीचं हे सगळं साहित्य घातलं आणि पीठ घातलं. तोपर्यंत इकडे माझा कुकर पण झाला. त्यानंतर चपातीचं पीठ मळतो तसं पराठ्याचं पीठ मळून घेतलं, थोडंसं तेल टाकून. त्यानंतर इथं मी पोकळ्याचं कणी गरगट पण फोडणीला टाकलेलं आहे. ह्यामध्ये मी पोकळ्याची भाजी धुवून चिरून घेतलेली होती. त्यानंतर त्यामध्ये काळं वाटाणं, त्यानंतर शेंगदाणे असं घालून कणी लसूण वगैरे घालून फोडणीला दिलेलं आहे. हे अजून एकदा मला एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं शेंगदाणे ठेवलेलं, ह्यावर थोडंसं मीठ भुरभुरलं कणी हे पण चांगलं लागते म्हणून. तर म्हटलं आता घरातलं थोडंफार कामं आवरलेले. तर इथं बाहेर कणी पाणी पण येऊन गेलं होतं आज. आणि थोडंसं ते खत पण टाकायचं होतं. खत म्हणजे ते युरिया असते की नाही, उसाला वगैरे मारतात बघा. तर ते युरिया पण मला थोडंसं कणी ही आता घरातल्या कुंड्या बाहेर ठेवलेल्या आहेत, म्हटलं त्यांना पण होईल आणि बाहेरच्या सगळ्या झाडांना पण होऊन जाईल. कारण युरिया खत असं वरच्यावर टाकलं की नाही, त्या झाडांना वाढ पण चांगली लागते म्हणून. कारण आता हे युरिया टाकलं की परत एकदा पाणी घालावं लागणार आहे मला. आणि मग ते घरातल्या कुंड्या घरात ठेवल्या की परत मग 4 दिवसांना बाहेर आणून मग टाकायला पाहिजे. म्हणून म्हटलं आजच ते काम करून घ्यायचं. तर इथं कुंड्यामध्ये युरिया टाकल्यानंतर ते समोरचे जास्वंदीचे वगैरे झाडं, लिंबूचं झाड आहे त्याला पण टाकलं. इथं बाजूला मी कुंड्या ठेवल्या होत्या, तर सगळ्यांना पण थोडंसं युरियाचं 4-5 दाणे टाकायचे, जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग ते झाडं मरून जातात. ह्यांना टाकल्यानंतर मी माझ्या पाठीमागे पण झाड आहे, त्या सगळ्या झाडांना मी आज युरिया देऊन आले. त्यानंतर हात स्वच्छ धुतला आणि किचनमध्ये आले, कारण अजून माझं मेथीचं पराठा बनवायचं होतं. म्हटलं ते पण लगेचच हातासरशी बनवून घ्यायचं. पराठे बनवताना काय आपण छोट्या चपात्या करतो तशा चपात्या करायच्या आणि तेलावर भाजून घ्यायच्या दोन्ही बाजूनं, फक्त चांगल्या अशा भाजून घ्यायच्या. इथं माझं अजून एक काम बाकी होतं, म्हणजे कपडे आज मशीनला लावायचे होते. आणि त्यासाठी माझं लिक्विड जे लागतं की नाही ते संपलेलं होतं. म्हणून तनूला बाहेर लिक्विड आणायला पाठवून दिलं, म्हणजे म्हटलं कपडे की नाही लावून घ्यायला बरे पडतील. पराठा बनवून घेतलं. त्यानंतर इथं बघा हे यांच्याकडून मी
साईडला कोकोपीट म्हणतात ते बरेच दिवस त्यांनी आणून घेतलं होतं. पण मला जी झाडं हे कुंड्यामध्ये लावायचं होतं त्या कुंड्याच नव्हत्या, कारण माझ्याकडं एक मोठी कुंडी होती आणि मला तेवढी मोठी नको होती, मध्यम साईजच्या कुंड्या अशा 2 पाहिजे होत्या. कारण मी ती झाडं फुलांची आणली होती का नाही, तर ते छोट्या छोट्याशा कुंड्यामध्येच लावलेली होती, पण ते आता मोठं झालेलं आहे, त्यामुळे त्यासाठी बऱ्यापैकी अशा कुंड्या लागणार होत्या. तर आज तनूकडून ते लिक्विड आणायला पाठवलेलं का नाही, त्यासोबतच कुंड्या पण त्याच्याकडून मागवून घेतल्या आणि इथं आता म्हटलं आणल्या तर पटकन लावून घ्यायच्या. आणि ही फुलाची झाडं का नाही मातीमध्ये चालत नाहीत, ह्यांना हे कोकोपीटच लागतं म्हणे. म्हणून म्हटलं त्याची पण झाडांची वाढ खुंटायला नको, आणि ती इतकं छान दिसतं म्हणजे की नाही ती फुलांचं नाही आहे, अशी पानच की नाही लाल कलरची अधूनमधून उडतात. असं शोची झाडं आहेत आणि हे घरात ठेवायची झाडं आहेत. त्यामुळे म्हटलं हे मोठ्या थोड्याशा कुंड्यामध्ये ठेवलं ना की चांगलं वाटेल. नील आला होता तोपर्यंत स्कूलमधून, कारण आज सकाळीच त्याचं पेपर होता, तर त्याला पण मदतीसाठी थोडंसं बोलवलं होतं. कारण पोरांना पण माहिती पाहिजे आपण झाडं कशी लावतो, काय लावतो ह्याची, आणि आवड पण निर्माण व्हायला पाहिजे ह्यासाठी. चला तर झाडं लावून घेऊया पहिल्यांदा. हाताने टाकायचं हे पाहिजे ना. बघितलं मी काय मला काय समजलं नाही. कचऱ्यापासून बनवलेलं असतं काय. थांब बरोबर मध्ये बसलं का बघ, काय अजून खाली जायला पाहिजे. ए बाबा, असं असतं रे झाडं लावायची, मोडशील की ते. टाकू हे बघ अगोदर काय खाल्लं ते सकलपर्यंत होतं. होय हे झाड सकलपर्यंत होतं. नाही पूर्ण बॉक्स गड्डा उचलायचा. जरा सकल त्याच्या आता ते झाड मला ते इथं की नाही पहिल्यांदा एका कुंडीमध्ये झाड लावून घेतलं होतं, पण मी काय केलं खाली ते कोकोपीट पावडर ते असते ना खत काय ते खाली जास्त टाकलं आणि वरच्यावर ते झाड झालं. म्हटलं ते मुळाने खालीपर्यंत जाणार नाही आणि त्याला आधार पण येणार नाही, त्यामुळे ते लावलेलं कुंडीतलं झाड परत हे दुसऱ्या कुंडीत थोडंसं ते हे टाकलं, खत टाकलं, त्यानंतर ते झाड लावून घेतलं. आपलं का नाही एका साईडला केलं असू विकतात राहू दे, त्यात आता लावायचं कुठलं पडायला असं राहू दे. हे ते ना तेच हे दोनच तेवढीच त्यात लावायची, ही तीन. हां, कारण ती साध्या ह्याच्यात लावत नाही, तुम्ही मातीत लावायचे नसतात. खाली हे टाक, साईड झाले टाक मध्येच ठेवायचं वाकडं. पडणार खाली. त्याच्यात आता जरा जरा तुझ्या हातानं खत टाक ना. हे कुंड्यात ते लावायला पाहिजे, पण त्याला कुंडी नाही ना. सगळं सपायचं का नाही, जरा जरा टाकते असावं खत मिळावं म्हणून. हा कशा 2-2 मिनिटात एक थर टाकतो नको. हां बस तुझी एवढा एक थर तुझ्या हे हात त्याला असली कुंडी आणली. तुमच्या इथे शाळेजवळ
रंगपंचमीला आपण असा कलर मारतो. शेणखत पण त्यात मिक्स असणार आहे, कचरा असणार आहे किंवा तर हे बघा माझ्या कुंड्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. अजून माझ्याकडे कणी जेवढं करेल तेवढ्या मला झाडं अशी कमीच वाटतात. दारात कणी असं भरगच्च वाटतच नाही, तरी भरपूर प्रमाणात झाडं आहेत ही. मला हे पण कणी हे शोचं झाड पण मोठ्या कुंडीमध्ये लावायचं आहे. चला तर मंडळी, ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.